हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ऑर्डरसाठी चालली आहे सिन्नरला, नाशिकला. आणि लवकर निघता निघता आम्हाला ऑलमोस्ट आता 10:30 झालेत आणि 10:30 नंतर भयंकर असं ऊन आहे. आणि आम्ही फायनली पोचलो आहे एक मला वाटतं 1 का 2 झाले होते. आणि छान असा व्ह्यू होता. बट तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप खूप माशांनी त्रास दिला. बाकी रूम वगैरे चांगली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा रेडी व्हायला घरचे आले तर व्हिडिओ काढायला आणि बाकीचं काही करायला वेळ अजिबात नव्हता आणि खूप घाई झाली. आणि संध्याकाळी त्यांची हळदी होती आणि त्याच्यानंतर ब्राईड अशी रेडी होऊन गेली आहे हळदीसाठी. एकदम सिंपल असं रेडी झाली आहे ती. छान असा हॉल होता आणि खूप छान असं क्लायमेट होतं. आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा थोडंसं वातावरण थंड होतं, तर खूप छान वाटलं. पण रूमवरती गेल्यानंतर भयंकर गरमी होती. जेवण वगैरे आम्ही आटपलं. छान छान फोटोज जेवढे काढता येईल तेवढे काढले. जास्त काही फोटोज क्लिक नाही केले हळदीच्या वेळेसचे. बट त्याच्यानंतर लवकर ब्राईडला रेडी करायचं होतं. एकदम रात्र झाली होती, 10:30 झाले आणि तिला खास करून फोटोशूट करायचं होतं हळदीचं. आणि तिचं छान असं हेअरस्टाईल करून झाली. मी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती. दुसऱ्या मेकअप आर्टिस्टने तिचा मेकअप केला होता आणि अशा तऱ्हेने तिला छान आम्ही रेडी केलं. खूप फास्ट केलं सगळं आणि तिला खूप आवडलं लुक. आणि ब्राईड आमची खूप छान होती. खूप म्हणजे खूप सुंदर आणि दिसायला पण चांगली आणि मनाने पण खूप चांगली होती. खूप ती छान बोलायला होती. आणि तू अशीच छान राहा. तुला खूप खूप शुभेच्छा प्रिया तुझ्या ह्या छान अशा जर्नीसाठी. आणि हॅपी जर्नी आणि हॅपी मॅरिड लाईफ. आणि तिचं हे असं छोटंसं आम्ही क्लिप्स घेऊन फोटोशूट केलं हळदीचं. आणि एक हळदीचा असा ग्लो वेगळाच येतो नवरीला आणि ती खरंच नवरी होऊन जाती. आणि असा हा ग्लो हिला आलेला होता आणि खूप मस्त असा हा लुक झाला होता. आणि आम्ही खूप घाईघाईत ते जे क्लिप्स असतात ते काढून घेतले. जे मेकअप आर्टिस्ट असतील त्यांना माहीत असेल किती घाई असते जेव्हा ब्रायडल सीझन असतो आणि ब्राईड्सला टाईममध्ये रेडी व्हायचं असतं. तुम्हाला नक्कीच माहीत असेल. अशा तऱ्हेने हळदीचा लुक होता. नेक्स्ट डे मॉर्निंगला तिच्या सिसचं मला हेअरस्टाईल करायची होती. खूप छान अशी तिची पण हेअरस्टाईल झाली होती. तिला ती पण खूप आवडली. आणि तिचा हा लुक मस्त असा आम्ही लवकर रेडी करून घेतलं होतं तिला. आम्ही खूप लवकर उठलो होतो आणि त्याच्यानंतर तिला आम्ही दुपारीच म्हणजे रेडी केलं होतं, कारण की संध्याकाळचं फंक्शन होतं आणि ऑब्व्हियसली मुलीची बहीण म्हटलं खूप कामं असतात, त्यामुळं तिला आम्ही फ्री केलं. आणि त्याच्यानंतर ब्राईड आली रेडी होण्यासाठी. ती पण लवकर रेडी झाली होती. 5:05 ब्राईड आमची रेडी झाली आणि ती तर आज खूप धम्माल दिसत होती आणि खूप छान तिचे हेअर्स आणि मेकअप झाला होता. त्यानंतर तिची मम्मी आली. तिच्या मम्मीने माझ्याकडून हेअरस्टाईल करून घेतली. त्यांची पण हेअरस्टाईल खूप छान झाली. त्या काकूंनासुद्धा हेअरस्टाईल खूप आवडली. आणि त्याच्यानंतर ह्यांना सगळ्यांना आम्ही रेडी केलं आणि आमची ब्राईड सगळ्या